नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आलेलो आपण चोराडी मैदानामध्ये. तर चोराडी मैदानामध्ये आपल्याला एकदम जबरदस्त असं व्यक्तिमत्व भेटले. बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जॉकी, नामवंत असे जॉकी आपल्याबरोबर आहेत. तर या ठिकाणी दादांचा आपण परिचय करून घेऊया. नमस्कार. किरण ड्रायव्हर वरून माझं नाव. दादा, तुम्ही आज कुठली गाडी चालवली आणि गाडी कशा प्रकारची पळाली? आज चालली चर्मनच्या औंधाची गाडी. औंधातला चर्मन म्हणून आहे, त्यांची गाडी पळवली आज काही कारणानं गाडी थोड्यासाठी मार खाल्ला गाडी. तर मित्रांनो, हे जे व्यक्तिमत्व एकदम जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर दादांचं हे जे शिक्षण आहे ते इंजिनियर झालेले. दादा IT इंजिनियर आहेत आणि IT इंजिनियर क्षेत्र, तिकडची नोकरी म्हणजे भरमसाठ अशी पैशाची नोकरी असून पण ह्या क्षेत्रामध्ये ते आलेत, बैलगाडी क्षेत्रामध्ये आलेत. त्याविषयी दादांकडनं आपण जाणून घेऊया. दादा, ह्या क्षेत्रामध्ये कसं काय तुमची एंट्री झाली इकडच्या साईडला? क्षेत्र म्हणजे मला ही बैलगाडी क्षेत्रातली आवड आहे बैलांची, आणि त्यात आता रायफल पण आमची पळायला लागली. त्या रायफलचा लय मी फॅन आहे. आता येणाऱ्या याच्यात आम्ही दुसरी रायफल आणली नवीन घरी, सतपाल म्हणून. तिची गाडी मी सांगणार आहे आता येत्या मैदानात. दादा, हे तरी तुम्ही किती वर्षापासून हा तुम्ही नाद करताय गाडी वगैरे पळवण्याचा वगैरे? हा मला 3-1 वर्ष झाली की. आणि 3 वर्षापूर्वी तुम्ही काय करायचं नेमकं? मुंबईला होतो कामाला. मुंबईला? हो. IT मध्ये तुम्ही जॉबला होता. तर अचानक दादा तुम्ही असा निर्णय घेतला की IT मधून डायरेक्ट आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये, हा एवढा धडाडीचा मोठा निर्णय तुम्ही घेतला. ह्याच्या मागे तुम्हाला घरातल्यांचा कसा काय सपोर्ट होता, काय होता, कशा प्रकारचा काय विरोध वगैरे होता का? काय भरपूर विरोध होता. एवढे चांगले सोडून तो इकडं म्हणजे असल्या उंडरनांमध्ये घुसलाय. म्हणजे घरातल्यांचं खूप म्हणजे लय विरोध झाला. तरी पण मी नाद असल्यामुळं मी घुसलो या क्षेत्रात. दादा, हे जे जॉकी म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो एकदम रिस्की काम आहे. रिस्की, जीव मुठीत घेऊन बसायचं असतं गाडीवर. तर हे जॉकी कधीपासून तुम्ही बनला? ह्याची ट्रेनिंग वगैरे कुठे घेतलेली नेमकी तुम्ही? ट्रेनिंग म्हणजे सिद्धार्थ मधुकर वाघमारे म्हणून त्यांची एक गाडी घरची पळते. तर त्यांच्या गाडीवर रेसलला बसलो होतो पहिल्यांदा. त्यांनी डेअरिंग करून ड्रायव्हर नव्हता त्यांना, म्हणून ते म्हणले बस. तेव्हापासून मी शहाणायला लागलो. किती वर्ष झाली? काय 1-2 वर्ष झाली. आतापर्यंत दादा कुठल्या बैलांच्या गाडीवरती तुम्ही बसलाय? रणजित पैलवान तडसर वांगी यांचा चंद्र पळतो. परत नितीन वाघमारे फोंडशिरस यांचं वारसरू पळतं. आता ती गाडी तिथं 2 नंबर केला होता पुजारवाडीत. भरपूर. परत इकडं पावर पळतो कोरेगावचा सुहास माडिक म्हणून, त्या गाडी ती गाडी. आत्ता तरी दादा तुमचं म्हणजे किती वय किती आहे तुमचं साधारणतः? माझं वय 24 आहे आत्ता. 24? हो. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 20 ते 21 वर्षाच्या पासून तुम्ही हा नाद करताय. हो. दादा, आता ज्यावेळेस तुम्ही बैलगाडी क्षेत्रातनं तुम्ही घरी जाता, म्हणजे की ज्यावेळेस शर्यत करून घरी जाता, हो, घरच्यांचा कसा काय प्रतिक्रिया असतात नेमके तुम्हाला रोज? आता पहिलं ते सगळं आता विसरून गेले, त्याच्यामुळे आता नाहीत काय कोण काय बोलत. आता धरलं करतोयस तर करणार असं बोलतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता? म्हणजे शर्यत ज्यावेळेस नसते त्यावेळेस काय करता नेमकं तुम्ही? शेती आहे मला. शेती? हो, 22 एकर शेती आहे. निवंत असतो तरी शेतीच करतो. दादा, आता एवढं म्हणजे चांगल्या प्रकारचं पॅकेज होतं, चांगली नोकरी होती सावलीतली, जसं आपण म्हणतो की सावलीतली नोकरी सोडून, एसीतली नोकरी सोडून तुम्ही इकडं उन्हात अनात रमता ह्या सगळ्या मातीमध्ये. कधी काय मनाला कुठं वाटतं का की बाबा मी निर्णय घेतलेला चुकलाय का बरोबर आहे? काय वाटतं? नादा पुढं काय नाही हो. नाद आहे शर्यतीचं. नादा पुढं काय नाही. नादा पुढे सगळं बाद. पैसे बिशे काय नाही, शून्य आहे. पैसे बिशे काय, नादा पुढं सगळं बाद आहे. दादा, जर आपल्याला जॉकी बनायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय कुठल्या गोष्टी, कुठले गुण महत्वाचे असतात नेमके आपले? गुण म्हणजे महत्वाचं पहिल्यांदा डेअरिंग पाहिजे. डेअरिंग महत्वाचे. गाडी हाणायचं कोणाचं बी काम नाही. डेअरिंग पाहिजे. गाडी कशी हाणावी कळलं पाहिजे. कुठला बैल कुठं काढला पाहिजे, काय केल्यानं काय होईल लक्षात आलं पाहिजे. गाडी कोणी पण हाणतं. पहिली गाडी आणताना काय वाटत होतं मनात? काय मनात काय भीती होती का? आपलं भीती म्हणजे पहिली भीती सोडून, मुंबईतली सगळी सोडून आले म्हणजे भीती काय नव्हतीच मनात. डेअरिंग केलं आणि गाडी हाणायला सुरुवात केली. आता दादा, हे ज्यावेळेस शर्यत क्षेत्रामध्ये जॉकी म्हणून असतो, जीवाला लयच धोका असतो. हो हो. मग घरातले कधी म्हणतात की कशाला हा जीव घेणा खेळतोयस, नको खेळूस, घरी थांब, कुठंतरी दुसरीकडे नोकरीला जा? हो, भरपूर का. हो, भरपूर. म्हणजे घरातनं कसा सपोर्ट आहे का नाही अजून सपोर्ट, का विरोध आहे? नाही, विरोधच आहे. तरी हो, नादासाठी काय नाही हो. नादा पुढे सगळं बादच आहे.
आता दादा आत्तापर्यंत कधी काय तुमचं म्हणजे तसं होऊ नाही, पण कधी काय कुठं काय असं झालंय का की बाबा गाडीतनं पडलोय लागलंय वगैरे अशा प्रकारचं काय हो झालं. एक कंबी शिरंब्यात फायनलला झाले अंधारामध्ये. काय झालेलं म्हणजे म्हणजे फायनलला 7 नंबर केला. गाड्या पळून आल्या पुढं निकालात म्हणजे पुढचं रान कमी होतं, त्याच्यामुळं गाडीत अडकलं होतं. तेव्हा कुठं लागलं होतं हाताला. गंभीर दुखापत थोडी झाली होती. आता दादा बैलगाडी शर्यत क्षेत्रामधील अशी नामवंत चालक आहेत, बैल चालक, कुणाला आदर्श मानून तुम्ही याच्यामध्ये आला आणि कुणाकडनं तुम्हाला वाटतं की ह्यांच्याकडनं भरपूर शिकण्यासारखं आहे? बारीक ड्रायव्हर सिरसवडी, अच्युत ड्रायव्हर रेट्रे धरण, हे 2 ड्रायव्हर आपले. त्यांच्यासारखं तुम्हाला बनायचं किंवा त्यांच्याकडनं तुम्ही भरपूर काही शिकता. अजून काय तुम्ही जे अजून नवीन लोक ह्या क्षेत्रामध्ये येतात, भरपूर जणांना ड्रायव्हर वगैरे बनवू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी काय तुम्ही मोलाचा असा संदेश द्याल दादा? मोलाचा संदेश म्हणजे आता ज्यांना बाबा आवड आहे त्यांनीच घुसावं, कारण की ज्याचं शिक्षण आहे त्यांनी तर घुसू नये या नादात. नाद तसा दिसतो तसा, जेवढा चांगला तेवढा वाईट आहे नाद. आता विषय पहिली घटना कशी घडली म्हणजे त्या बैलगाडी क्षेत्रात आलाय? घटना म्हणजे असंच बघायचं यूट्यूबला की गाड्या पळतायत कशी ताणतायत काय. मला म्हणजे माझ्या मनालाच वाटलं की मग मला या क्षेत्रात घुसून मला गाडी हाणायची. ते ठरवलं मी गाडी हाणणार, मी ड्रायव्हरच होणार. आता घेतलेला हा निर्णय तुम्ही समाधानी आहे का? हो समाधानी. कारण नाहीतर कुठं जाऊन तुमच्या कुठं मनाला असं वाटणार की मी घेतलाय तो निर्णय माझा कुठंतरी चुकला. नाही चुकला. आता काय असेल ते आपलं बैलगाडी शर्यत क्षेत्रच. आता कधी परत तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला, भरमसाठ रुपयाची नोकरी तुम्हाला भेटली तर जाणार का दादा? नाही, लाख रुपये पेमेंट असलं तरी जाणार नाही. नाद येऊन नादच आहे. बघू शकता असतं जबरदस्त असं व्यक्तिमत्व मित्रांनो बघू शकता. दादांचं एज्युकेशन चांगलं झालं, नोकरीला होते, तिथनं त्यांना हा नाद लागला आणि तोच नाद जोपासतात. नाद खूप मोठी गोष्ट आहे, पण दादांनी एक मोलाचा संदेश पण दिलाय की बाबा नाद करावा, पण जास्त करून त्यांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी पाहून करावं. त्यांनी जसं केलंय तसं कुणी करू नये असं ते संदेश देत नाही, चांगलाच संदेश ते देत आहेत. आगामी काळात कुठल्या बैलांच्या गाडी तुम्हाला हाणायची इच्छा आहे ते एवढं सांगण्यात? मला तर माझ्या मनापूर्ण म्हणजे मनापासून इच्छा आहे की रायफलची गाडी हाणावी. आणि येणार आता कोण आणलाय अण्णांनी रायफल सतपाल म्हणून आहे, रायफलचीच कॉपी रायफलच आहे दुसरा. ते आगामी वादळ म्हणलं तरी चालेल, शिरसवरीकरांचा आगामी वादळ सतपाल म्हणलं तरी चालेल. जसा जबरदस्त रायफल पेक्षा बैल तो पळणार आहे, रायफल पेक्षा तो खूण पळणार आहे. आगामी येणार वादळ सतपाल, सावध राहावा, सतपाल येतोय, वादळ येतोय. तर बघू शकता असं जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांनी आपल्याला थोडीशी त्यांची मुलाखत दिली, त्यांच्या जीवनातला घटनाक्रम आपल्याला सांगितला. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.